हॅलो एव्हरीवन. आजपासून आम्ही ब्लॉग करायचं ठरवलंय, रोशो ब्लॉग्स, जे आम्ही इतके इनकन्सिस्टंट होतो की आमच्या बुडाला आळशीपणाचा किडा लागलेला आहे. ओके. सो तो आळशीपणाचा किडा आज आम्ही काढायचा ठरवला आणि आता आम्ही कन्सिस्टंटली ब्लॉग टाकणार आहोत. तसं तर माझं पूर्ण अवतार आहे, पण ठीक आहे, म्हणजे चालतं. आता तुला काही फरक नाही पडत, तू कशी आता मला नाही फरक पडत, जाऊ दे. हा, तू चांगलीच दिसते, तुला माहितीये. लोक काही बोलू दे, हिला वाटतं की ही अशी दिसली तर ही घाण दिसते, लोक काय म्हणतील, आणि मग त्यामुळे ती मग असं पूर्ण नीट थोडस आवरल्याशिवाय करायचीच नाही. असं कधी झालंच नाही आमचं ब्लॉग. पण ब्लॉगचं तर करायलाच लागेल आपल्याला, काय मी 24x7 काय आवरून नाही बसू शकत. बरोबर, चांगलंय, कळलंय ना तुला, मग बरी गोष्ट. येस, दिवसभराची काही कामं ठरवलेली आहेत ती आज पूर्ण कंप्लीट करूनच आज रात्री झोपणार आहोत. सो मी रेडी झालेली आहे आणि सर बसले, पण सर लगेच रेडी होतील. मे बी सर होणार का रेडी? येत आहे ना? ओके. सो हा माझा आउटफिट आहे आजच्या जिमसाठी. जॅकेट ॲक्च्युली मी ऊन लागेल म्हणून घातलं आहे, कारण खरंच खूप ऊन आहे बाहेर. कधी कधी मला असं फील होतं की कधीपर्यंत मी गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करणार आहे, है ना? कधी मी चालू करणार आहे, कधी मी सक्सेसफुल होणार आहे, कधी माझं कुठेतरी असं कुठल्या तरी हाईटवर पोहोचणार आहे. कारण किती वेळा रिस्टार्ट करू मी गोष्टी. पण आता फायनली ठरवलं आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असणार आहेत की मी खरंच करते का नाही. सो मला वाटतं मी खरंच करेन, आणि म्हणून व्लॉग्स आम्ही चालू करतोय. सो निघूया आता जिमसाठी. ऑलरेडी आज खूप उशीर झालेला आहे आणि माझा मूड जाण्याआधी तुम्ही जर इथनं नाही उठलात तर चला, मी तर निघतीये, तुला नसेल यायचं तर नको. आता मी कॉन्टेंट शूट करणार आहे. सो माझं आजपासून सुरू केलंय आणि लगेच आली मोठी शिकवायला. बघ ना, तू बघत राहा फक्त. कहाँ से कहाँ जाऊंगी मैं अभी. बस मैं तुम्हारे पीठ पे बैठ के चलूंगा. ऊन आहे खूप. लय कन्सिस्टंट झाली का तू आता? एवढं कन्सिस्टंट ब्लॉगिंग, बाबा कसं जमतं तुला? कधीतरी असं कॉन्टेंट मिळेल या आशेने मी व्हिडिओ घेते. जिम चाललेली आहे जोरात, आणि ह्या वीकची इम्प्रूव्हमेंट अशी आहे की लास्ट वीक आम्ही स्क्वॉट्स आणि बेंचेस विदाऊट वेट केलं होतं, आणि हा वीक आम्ही वेटेड करतोय. जमतंय का? ह्या आमच्या प्रिय मावशी, ज्या आमची खूप काळजी घेतात, आईसारखीच काळजी घेतात. हाफ आईच आहेत आमच्या, खरं तर हाफ आई. व्हेरी गुड. येस, हाफ मदर. आज आपण काय करतोय? प्रोटीन शेक करतोय मी माझा. रोज जा. त्याला डेट्स नको आहेत ना? मला डेट्स हवेत ना. गुड. बघ नाही तर तिच्यासोबतच करा, डेट्स सोबत. ये कौन से टाइप का दोगला पण है? हाय दोगला. बनाना पण टाका. बनाना नको, मला बनाना हवाय. लॅक्टोज फ्री मिल्क. माझं लॅक्टोज फ्री मिल्क आहे. कुठे? ते वाला, दुसरं वाला. शुभमचं वेगळं कर, माझं लॅक्टोज फ्री मिल्क. काय नाटकी आहे बऱ्याचची. मी मागवलं ना का, मला हे ट्राय करायचं आहे हे वाला. विथ लेस लॅक्टोज कॉन्टेंट करायचं आता कायच. ते 250. 250 ml चं आहे. अर्धा घेऊ? नाही मग सगळंच आमच्या दोघांचं करायचं. तुम्ही दोघांना मला खूप जमलिंग करताय. आता तुम्हाला हे नकोय, त्यांना हे हवंय. नाही मला चालेल ते पण. मला बनाना हवाय. कशाला त्रास देते मला? थोडंसं ऍडजस्ट कर ना तुम्ही पण. बघ की. ऍडजस्ट करा, तुम्ही ऍडजस्ट करा. कसं आहे म्हणजे काय ऍडजस्ट करायला जमत नाहीये, काय नाही, नुसती अशी मी हट्टीपणा घरी करायचा असताना आहे. आईला त्रास द्यायची, हा. इथं आल्यावर मम्मीला त्रास दिला थोडासा. आता मम्मी नाही तर मावशीने त्रास देते. नाही, मला नाही का?
पण थोडंसं तरी ऐका ना, त्यांना एखादी गोष्ट तुम्ही ऍडजस्ट करा, एखादी गोष्ट ते adjust यालाच तर लग्न म्हणतात ना, असं एकाने एक ऍडजस्ट करावा. पण ही काहीच नाही करत, म्हणजे कसं माणसांनी किती ऍडजस्ट करावं आयुष्य. त्यांच्या बाजूने तर थोडंसं बोललं पाहिजे. कुछ ज्यादा ही फैल रहा है. कसं आहे, चांगला ना? थोडासा कलर वेगळा आहे ना. वेगळंच त्याचा. आज आता लेग्स खूप दुखणार आहेत, पण बॅडमिंटनला पण जायचं. आज नको उद्या. ए बाबा, मी तर पण मी येणार आज बॅडमिंटनला, कारण कालच मी ठरवलेलं की आज सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी कम्प्लीट करणार, प्लस मी काम करणार. काय म्हणतो प्रोटीन शेक? मस्त एकदम. छान झाला ना? डेट्समुळे छान लागतो तो, थोडं गोड लागतं. आज कॉफी नाही ॲड केली आपण थोडी. बरं, डेट्समुळे थोडं चांगलं लागतं. येस. हिला बनाना पाहिजे तर हिने बनाना परत वेगळा ऍड केला. चेस. आजच ठरलेलं. काय ठरलेलं रोहिणी? खूप प्रोडक्टिव्ह बनणार ना तू. बघा जरा इथं. प्रोडक्टिव्ह म्हणजे जिम झालं, त्यानंतर चांगलं जेवण झालं, प्रोटीन Oh. शेक झालं, आता मी क्लासला पण जाणार बॅडमिंटनच्या. मी आजचं पूर्ण सगळं काम ठरवलेलं करणार आहे. रात्री 11-11:30 वाजता मीच ब्लॉग काढून अपडेट देणार आहे. पण मला आता फक्त 30च मिनिट झोपायचं. म्हणजे कोणाची एवढी अशी का अशी तलप आहे का अशी दुपारची झोप काढायला? अशी एवढी काय तलप आहे तुला? कुठल्या लेवलची पुणेकर आहेस तू की तुला अशी झोप पाहिजेलच दुपारची? सांग रोहिणी, पटकन उठा. 1, 2 साडे माडे लिंबू टिंबू टिंगू खुंबू काही पण बोल. तुला मी 10 मिनिटं देतो झोपायला. 10 मिनिटं? 10 मिनिटं ठीक आहे. 15 मिनिट्स 10 मिनिटं बोललो तर 10 मिनिटं. निगोशिएट करते मी. 15 निगोशिएट नाही, 10. आय डोंट निगोशिएट. आता चिडाचिड करून आम्ही निघालोय बॅडमिंटनसाठी. कोण चिडली? मी तर नाही चिडलं. दरवाजा इतकी चिडचिड, नुसती चिडचिड. रोहिणी निघ. अरे मुलींना आवरायला टाइम लागतो थोडासा, पण एवढंसं गोष्ट ना कळत नाही मुलांना. ठीक आहे यार, 5 मिनिटं उशीर होईल, 10 मिनिटं उशीर होईल, आभाळ नाही कोसळणार आहे ना. हो का? स्वतःच्या आवडीच्या गोष्टी असल्या, करायचं असलं स्वतःला की मग चल लवकर. पण जेवायला बोलवायला मला 10 वेळा ह्याला मला जेवायला बोलावं लागतं. लवकर उठत नाही त्या लॅपटॉपवरचा. माझ्या आवडीचं रोहिणीच्या हातचं, आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. लय भारी दिसते. हिरोईन कुठं चाललो तुम्ही? जस्ट इमॅजिन करा कुठं चाललो. आम्ही बॅडमिंटनला चाललोय. बाहेर खूप ऊन आहे बाहेर. दिवा आहे मी, दिवा. नाही जरा जास्त आज ओव्हर ऍक्टिंग करते. ब्लॉग मध्ये जर माझी कमी एनर्जी असली तर माझी कमी एनर्जी आहे. मी एकदम अशी लो असते ना, आणि मी थोडंसं जास्त काही दाखवलं तर काय कुठून आली एनर्जी? अरे काय रे, म्हणजे ही दुनिया माणसाला गाढवावर पण नाही चढू देणार आणि पायी पण नाही चालू देणार. घोड्यावर बसलं तरी प्रॉब्लेम आहे, पायी चाललं तरी प्रॉब्लेम आहे. घोड्यावर बसलं तर बघा घोड्याला किती त्रास आहे, तरी चालतंय. 2 पाय दिलेत घोडे याला माणसाला, तरी पण घोड्यावर बसून चालतं. पायी चाललं की अरे काय मूर्ख आहे, घोडा असून पण घोड्यावर बसत नाहीये. असं झालंय. मी बसली नाही. एक डोंगर माझं खालीच आहे. आता मी माझं तोंड बांधून टाकते, नाही ते बाहेरच्या उन्हाने माझा करपून जाईल चेहरा. माझ्यासारखा होईल असं म्हणायचंय का तुला? माझा का दाखवला तू त्यानंतर? असं बोलल्यानंतर तू माझा दाखवला म्हणजे तुला म्हणायचंय माझ्यासारखा होईल? माझं कृष्ण सावळा आहे, काळा नाही. तर आम्ही पोहोचलेलो आहोत बॅडमिंटनसाठी आणि इथे आमचे क्लासेस घेतले जातात. मला नाही आणले शूज. ते तुझ्या उद्या येतील म्हणतात. पैसा लिया, प्रोडक्ट नहीं दिया. हाँ? शुभम खूप छान खेळतोय, जसं काय त्याला आधीपासून येत असेल. कसला थकलाय बाप रे, पूर्ण शर्ट ओला झालाय तुझा, पूर्ण डेंजर ना. शेट सगळी ढेरी आता जाणार. येस, गुड, मस्त, वा. मजा आली. मला पण खूप मजा आली, पण मी खूप थकलेले आहे. म्हणजे असं झालेलं की मी आता
मी आता चक्कर येऊन पडणार आहे. प्लीज थांबा. पण ठीक आहे. आता हळूहळू होईल पण आपल्याला सवय. परफेक्ट. लेट्स गो. घरी आता. छान आम्ही आता हेल्दी लाईफस्टाईल जगायला सुरू केलेली आहे. हं? आता हे लगेच एवढं गरमी झाली तरी एवढं घालायचं का तुला? नाही मला टॅन नाही व्हायचं. बाई लगेच. काय म्हणताना तू माझ्याकडे का बघते का? घरी येऊन मार्केट अनालाइज करून मी ट्रेड घेतला आणि तो काइंड ऑफ प्रॉफिटमध्ये चालू आहे. बघूया हे टार्गेट देतंय का नाही नंतर. आणि मस्त मशरूम मसाला, मावशींनी पोळ्या बनवलेल्या, जेवण झालं. मग आता एंड करायचं. एडिट हा ब्लॉग पण एडिट होतोय आणि त्यामध्ये ही क्लिप पण ऍड करू आता. तर बापरे आता थकला, झोपायचंय बाई. ऑलमोस्ट खूप थकलोय आम्ही. अशा प्रकारे दिवस संपतोय आणि आम्ही चाललोय आता झोपायला. बऱ्यापैकी कामं झाली, लाईक 90% तरी कामं केली आहेत आता. बघूया अजून नवीन काय करता येईल, त्यानुसार मग पुढच्या गोष्टी. थँक्यू सो मच सगळ्यांनी बघितल्याबद्दल. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये परत रोहिणी टेक ओव्हर करणार आहे. आता मी तर तिलाच दिलेलं आहे काम, सो ती छान ब्लॉग करते आणि मी बघितला हा सुद्धा ब्लॉग. आता तुम्हीच सजेस्ट सांगा, कमेंट्समध्ये सांगा की रोहिणीने कसं ब्लॉग केलेलं आहे. खूप सुंदर सुंदर ब्लॉग केलेलं आहे. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सो मच. बाय.